शेगावमध्ये रस्त्याच्या डांबरीकरणासाठी मनसेचे निवेदन, आंदोलनाचा इशारा। 1 एप्रिल 2026 शहरातील प्रभाग क्रमांक 15 मधील अत्यंत खराब झालेल्या रस्त्याच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नगर परिषद प्रशासनाला सविस्तर निवेदन सादर करण्यात आले। राजू गाडे यांच्या घरापासून ते गजानन पल्लाडे यांच्या घरापर्यंतचा रस्ता तात्काळ डांबरीकरण करून नागरिकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी करण्यात आली आहे। सदर रस्ता सध्या अत्यंत जीर्ण अवस्थेत असून नागरिकांना दैनंदिन प्रवास करताना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला आहे। विशेषतः शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना या समस्येचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे। पावसाळ्यात रस्त्यांची अवस्था अधिकच बिकट होत असून चिखल असल्यामुळे पायी चालणेही कठीण बनते, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। यावेळी जिल्हाध्यक्ष अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष नितीश बावरकर यांच्या नेतृत्वात मनसे कार्यकर्त्यांनी प्रशासनास नागरिकांच्या समस्या प्रभावीपणे मांडल्या। संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने काम सुरू करावे अशी मागणी करण्यात आली। निवेदन सादर करताना विनोद फुनकर, नारायण शेगोकार, राहुल धनुकार, सचिन नागे, समाधान खरात, किरण शेगोकार, आकाश बिलकर व संयम पांडव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। दरम्यान प्रशासनाने मागणीची तात्काळ दखल घेऊन काम सुरू न केल्यास मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला। युवा क्रांती न्यूज साठी चेतना खेते, शेगाव।